अधिक मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि ईश्वर भक्तीसाठी श्रेष्ठ मानला जाणारा महिना आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. भगवान श्री विष्णू यांनी स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव या महिन्यास दिल्यामुळे या मासाचे महत्त्व अनन्यसाधारण झाले. हा महिना मनुष्याच्या आत्मशुद्धीसाठी, अंतर्मुख साधनेसाठी आणि सत्कर्मासाठी परमश्रेष्ठ मानला जातो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर सौरवर्ष सूर्याच्या भ्रमणावर आधारित असते. चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये दरवर्षी काही दिवसांचं अंतर निर्माण होतं. हे अंतर वाढत वाढत जेव्हा मोठं होतं तेव्हा त्या संतुलनासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच अतिरिक्त महिना म्हणजे अधिक मास होय. पूर्वी या महिन्याला कोणतंही विशेष स्थान नव्हतं. शुभ कार्य ह्या महिन्यात केली जात नसल्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करीत. त्यामुळे दुःखी झालेला हा मास भगवान विष्णूंच्या चरणी गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपल्या नावाने गौरविले आणि सांगितले की जो भक्त ह्या महिन्यात भक्ती, जप, तप, दान आणि सत्कर्म करील त्याला अनेक जन्मांचे पुण्य प्राप्त होईल. तेव्हापासून हा मास पुरुषोत्तम मास म्हणून पूजनीय ठरला. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये अधिक मासाचे मोठे महात्म्य वर्णन केले आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, उपवास आणि साधना अनेक पटींनी फळ देतं असं सांगितलं जातं. त्यामुळे हा महिना केवळ कालगणनेतील अतिरिक्त महिना नसून आत्मिक उन्नतीची दिव्य संधी मानला जातो. या पवित्र काळात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि सद्गुरूंचे स्मरण करण्यास विशेष महत्त्व आहे. विशेषतः कोणत्याही एका विशिष्ट नामाचा जप केल्याने मनाला शांतता, स्थैर्य आणि भक्तीची अनुभूती प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. अधिक मासात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. जसे हरिनाम मनुष्याला पापातून मुक्त करते, तसेच आपल्या सद्गुरूंचे नाम मनुष्याला योग्य मार्ग दाखवते. सद्गुरूंच्या कृपेने आणि भगवान विष्णूंच्या स्मरणाने हा मंत्र भक्तांच्या जीवनात शांती, समाधान आणि आध्यात्मिक बळ निर्माण करतो. म्हणूनच अधिक मासात मंत्रांच्या जपामुळे मन शुद्ध होते, विचार पवित्र होतात आणि भक्तिमार्ग अधिक दृढ होतो. या महिन्यात सात्विक जीवन जगण्यास विशेष महत्त्व आहे. पहाटे स्नान करून देवपूजा करणे, भगवद्गीता, रामायण, भागवत यांचे वाचन करणे, भजन कीर्तन करणे, अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे आणि मन, वाणी व आचरण शुद्ध ठेवणे हे अधिक मासाचे खरे पालन मानले जाते. या काळात संयम, दया, क्षमा आणि भक्ती या गुणांची जोपासना केली तर मनुष्याचे जीवन अधिक पवित्र बनते. अधिक मासात सांसारिक शुभकार्य जसे विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन मोठ्या कामांची सुरुवात परंपरेनुसार टाळली जाते. यामागील भाव असा आहे की हा काळ बाह्य ऐश्वर्याचा नसून अंतर्मुख साधनेचा आहे. प्रत्येक मनुष्याने या काळात ईश्वराशी आणि सद्गुरूंशी आपले नाते दृढ करावे, स्वतःच्या जीवनाचा विचार करावा आणि धर्ममार्गाकडे वळावे. हा यामागील मुख्य उद्देश आहे. अधिक मास मनुष्याला शिकवतो की जीवनात धनापेक्षा धर्म मोठा आहे, अहंकारापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि संसाराच्या धावपळीपेक्षा ईश्वरनाम अधिक शांतीदायी आहे. म्हणूनच या पवित्र महिन्यात ईश्वर भक्तीबरोबर सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवून मंत्रांचा जप करणे हे आत्मिक उन्नतीचे प्रभावी साधन ठरते. रामकृष्ण हरी. अशाच धार्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.